बातम्या पाहिजेत मात्र त्याआधी थेट संभाजीनगरमध्ये जाऊयात, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रकट मुलाखत सुरू आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुलाखतीतनंच आता विरोधकांना, ठाकरे बंधूंना उत्तर देताना पाहायला मिळणार आहेत। विरोधकांना, ठाकरे बंधूंना फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ते सुद्धा होम ग्राउंडवर नागपुरातनं ही थेट मुलाखत, संभाजीनगरातनं ही मुलाखत होताना पाहायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरात ही मुलाखत असल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरातनं मुख्यमंत्री आता काय बोलणार ते पाहायचंय। संभाजीनगरातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत पाहायला मिळणार आहे। एकीकडे संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंची पार पडली, यात त्यांनी फडणवीसांवरती, विशेषतः भाजपवरती, फडणवीसांवरती प्रहार केलेले, टीका केलेली पाहायला मिळाली आहे। आणि याच टीकेला आता फडणवीस कसे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या जिथे मुलाखत आहे संभाजीनगरात, तिथे फडणवीस पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आणि आता थोड्याच वेळात या मुलाखतीला सुरुवात होणार आहे। या मुलाखतीकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। 5 वाजताच्या 5 मोठ्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत। संभाजीनगरात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी प्रचार रॅली काढली आहे आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत आपल्याला माहिती देतील। दुसरीकडे अमरावतीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद वाढलाय आणि एकीकडे अमरावतीत नवनीत राणांची डबल ढोलकी, त्यातच राणा आणि बोंडेंमध्ये प्रचंड जुंपली आहे। याच संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर। तसंच तिकडे मीरा रोड आणि भाईंदर मधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांकडून स्थानिकांना शिवीगाळ करण्यात आली आहे। माहिती देतील प्रतिनिधी मनोज सातवी। पुण्यात प्रमोद भानगिरे यांच्या वाहनावरही दगडफेक झाली आहे। त्या संदर्भातली अपडेट्स आपल्याला रेवती हिंगवे यांच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। दुसरीकडे मुंबईमध्ये एका कार्यक्रमात संजय राऊत आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळाली आहे, त्यामुळे या संदर्भात जाणून घेणार आहोत देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। सुरुवातीला जाऊयात संभाजीनगरात। छत्रपती संभाजीनगरात काल प्रचार रॅली दरम्यान इम्तियाज जलील यांच्यावर काही अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं। या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आणि यावेळी जलील यांनी भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। यानंतर आज एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी थेट प्रचार रॅली काढली आहे। या प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळालाय। यावेळी काल इम्तियाज जलील यांच्यावर करण्यात आलेला हल्ल्यावरही ओवैसींनी प्रतिक्रिया दिली। विरोधकांना पराभव दिसत असल्यानं असे हल्ले केले जात आहेत, तसंच या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी ओवैसींनी केली आहे। ये बुज़दिलाना हरकत लोग किए हैं, इसलिए कर रहे हैं क्योंकि उनको अपनी हार यकीनी नज़र आ रही है, तो इसलिए ये बुज़दिलाना हरकत किए। और इंशाअल्लाह ताला उस वार्ड की जनता और औरंगाबाद की जनता इसका जवाब ना ज़बान से देगी, ना हाथ से देगी, बल्कि बटन को पतंग के निशान पर दबाकर उनको भी शिकस्त देगी। और उनके पीछे जो ताकतें उनकी सरपरस्ती कर रही हैं, उनको मुंह तोड़ जवाब मिलेगा, हारेंगे इंशाअल्लाह। ये हरकत किए हैं, पुलिस ने उनको पकड़ा है। हम तो एडमिनिस्ट्रेशन से ये बोले हैं कि इनके पीछे जो लोग हैं उनको भी बेनकाब करिए, मगर हमारे कदम पीछे हटने वाले नहीं हैं। और इंशाअल्लाह ताला वहाँ की वार्ड की जनता इनको इनके खिलाफ वोट देकर जवाब देगी। आणि बुधवारी जो राडा झाला जलील यांच्या संदर्भात आणि सगळ्या राड्यानंतर आत्ताची परिस्थिती काय आहे, कसं वातावरण आहे निवडणुकांचं, थेट जाणून घ्यावं आमचे प्रतिनिधी आकाश सावंत अधिक माहिती देतात। आकाश, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळत आहे। यात जे पक्ष आहे एमआयएम पक्षाच्या वतीने काल एक रॅली काढण्यात आली होती। या रॅली दरम्यान एमआयएमचे जे नेते आहेत इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती काही तिकीट डावललेल्या नाराज उमेदवारांकडून हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर जे आहे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। याच दरम्यान सायंकाळी जे आहे ते ओवैसींची सभा जे आहे पार पडली आणि या सभेनंतर त्यांची सभा झाल्याच्या नंतर एकंदरीत आज सकाळी जे आहे त्यांनी या ठिकाणी जे आहे मोठी प्रभात फेरी मुस्लिम बहुल भागामध्ये काढण्यात आली आणि याच भागामध्ये जे आहे जे नाराज कार्यकर्ते असतील, जे ज्यांचं तिकीट कापलं होतं अशा देखील लोक असतील आणि मुस्लिम बहुल भागातील लोकांची नाराजगी दूर करण्याचं काम जे आहे ते ओवैसी यांनी केलं व विविध ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच जणांशी विचारपूस केली व संवाद देखील लोकांशी साधला आणि याच
दरम्यान एकंदरीत बघायला गेलं तर आता या प्रकरणी काय केलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या एमआयएमच्या उमेदवारांना जनता कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे देखील येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी, आणि यानंतर राजकारण कसं बदलतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकतं. पुढची बातमी महत्वाची आहे, ते थेट अमरावतीतनं ही बातमी पाहायला मिळते. भाजप नेत्या नवनीत राणा या कधी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतात तर कधी इकडे युवा स्वाभिमानचा प्रचार करताना पाहायला मिळतात. त्यामुळेच भाजपची डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळालंय. अशातच आता चंद्रशेखर बावनकुळेंसमोरच नवनीत राणा आणि अनिल बोंडेंमध्ये शाब्दिक चकमकही झडली आहे. अनिल बोंडे यांनी नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधणारा व्हिडिओ सोशल मीडियावरून पोस्ट केला होता. त्यावरून आता राणांनीही उत्तर दिलंय. बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे. मोर्शीमध्ये माझी सभा झालेली आहे आणि काही लोकांचे नावाने जरी कमळ असल तर नवनीत राणाने इमानदारीचा दुपट्टा कमळ गळ्यात घातला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे. कुणाचे बोलायची आणि याची गरज नाही आहे. पण एक गोष्ट मी नक्की सांगेन, बावनकुळे साहेब आमचे नेते आहे. दादा, तुम्ही आमच्या मतदारसंघासाठी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही जीवाचा रान केला. लोकसभामध्ये तुम्ही जीवाचा रान केला, या जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी. अमरावतीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय ते जाणून घ्यायचंय. आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर सध्या संपर्कात आहेत. शुभम, काय नेमकं घडतंय अमरावतीच्या राजकारणात? थेट बावनकुळेंच्या समोरच दोघेही भिडलेत, शाब्दिक चकमकी झडतायत. काय नेमकं घडतंय? तन्मय, आपण दाखवलेल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे अगदी खरं आहे की अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध सारे असा सामना रंगलेला असतानाच सुरुवातीपासूनच खासदार अनिल बोंडे आणि राणा दाम्पत्य यांचे फार सलोख्याचे संबंध होते आणि याच संबंधामुळे ऐन महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राणा दाम्पत्य आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. या वादाचं कारण आम्ही सुरुवातीला मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतात. असं दिसत आहे की भाजप आणि युवा स्वाभिमान यांची युती होईल असं शेवटपर्यंत सांगितलं जात होतं. मात्र ऐन वेळेवर युवा स्वाभिमान आणि भाजपची युती फिसकटली. रवी राणा यांच्याकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 34 जागांवर उमेदवार देण्यात आलेले होते आणि 34 जागांवर उमेदवार दिल्या कारणाने स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. अप्रत्यक्षरित्या राणा दाम्पत्याला इशारा दिला. राणा दाम्पत्याकडून किंवा आमदार रवी राणांकडून असं करणं अपेक्षित नव्हतं, मात्र तरी देखील झालं. हा घटनाक्रम असतानाच दुसरीकडे साईनगर प्रभाग असेल किंवा अमरावतीचा मोरबाग प्रभाग असेल, या प्रभागामध्ये रवी राणा ह्या युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या ठिकाणी बोलताना नवनीत राणांनी सांगितलं की 3 ठिकाणी कमळाचं बटन दाबा, 3 ठिकाणी कमळाचे उमेदवार निवडून द्या, मात्र एका ठिकाणी युवा स्वाभिमानच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन केलं. आणि एकूणच या नवनीत राणांच्या भूमिकेमुळे संतापलेल्या 4ही भाजपच्या उमेदवारांनी खासदार बोंडेंची भेट घेतली आणि हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हा घटनाक्रम सांगितल्यानंतर बोंडेंनी व्हिडिओ पोस्ट केला सोशल मीडियावर आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असताना नवनीत राणांच्या विधानाकडून कार्यकर्ते व्यथित झाल्याचं म्हटलं. एकूणच या संपूर्ण घडामोडीनंतर आज चंद्रशेखर बावनकुळेंची अमरावतीत जाहीर सभा झाली आणि याच सभेदरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंच्या समोर खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी अप्रत्यक्षरित्या नवनीत राणांना इशारा देताना म्हटलं की फक्त आणि फक्त कमळासाठी मतदान मागा. माझ्या घरचा मुलगी असेल, माझ्या घरचा मुलगा असेल, जर कोणीही कमळा विरोधात उभं असेल तर मी कमळाचाच प्रचार करेल अशी ठामपणे भूमिका घेतली. आणि डॉक्टर अनिल बोंडेंच्या या भूमिकेवर पलटवार करताना नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे यांची चकमक उडाली. नवनीत राणांनीही मागे न येता थेट डॉक्टर अनिल बोंडेंना सांगितलं की बोंडे दादा, मी पण मोर्शी मतदारसंघात फिरलेली आहे, तिथे माझ्या सभा झालेल्या आहेत. अप्रत्यक्षरित्या अनिल बोंडेंचं विधानसभेचं गृहक्षेत्र असलेल्या मोर्शी मतदारसंघात नवनीत राणांनी बोंडेंना आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांच्या या वक्तव्यातून होत आहे. भाजपा विरोधात कोणीही प्रचार करत असेल तर तुम्ही खपून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका नवनीत राणांनी घेतल्यामुळे पुढच्या काळामध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध अगदी खरं आहे. पण नवनीत राणा अर्थात थोडक्यात भाजप आणि मित्रपक्षात जो वादाचा भडका उडतोय त्याचा परिणाम येत्या काळात कसा होणार आणि निकालामध्ये त्याचा परिणाम कसा दिसणार आहे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि अशातच मुंबईमध्ये येऊयात, कारण मुंबईमध्ये मीरा रोड हा जो भाग आहे, मीरा रोड भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसह 200 कार्यकर्त्यांनी विनापरवानगी थेट सोसायटीत प्रवेश केला, धक्काबुक्की केली असा आरोप आता करण्यात येतोय.
रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला। या प्रकरणी सोसायटीच्या वतीनं काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेनेनं नेहमीच हाणामारी, शिवीगाळ, तोडफोड करण्याचं राजकारण केलंय, मात्र अशा प्रकारची दादागिरी आता सहन करणार नाही असा इशारा भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी दिलाय। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी मनोज सातवी आपल्या संपर्कात। मनोज, आधीच नरेंद्र मेहता विरुद्ध शिवसेना असा संघर्ष टिपेला पोहोचलेला पाहायला मिळाला होता, आता त्यामध्ये थेट ही दृश्य समोर येत आहेत, काय नेमकं घडतंय? नक्कीच तन्मय, मीरा भाईंदरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत महायुती होणार अशी शक्यता निर्माण झालेली होती, मात्र प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यातलं जे वितुष्ट आहे ते काही कमी झालं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही महायुती झाली नाही आणि त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा आणि दोघांमधली खडाजंगी आपल्याला पाहायला मिळते। शिवसेनेची जे वॉर्ड क्रमांक 12 मध्ये जे प्रचार उमेदवार आहेत ते प्रचारासाठी गेले असता त्या ठिकाणी अपनागर सोसायटी फेज 2 मध्ये हे गेले असता त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांनी ही रॅली अडवली आणि त्यांना परवानगी नसताना देखील कशा काय आले आणि असा जाब विचारला। त्यावेळा शिवसेनेच्या जे उमेदवार होते आणि प्रचारासाठी जे आलेले पदाधिकारी होते त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करत या संपूर्ण जे रहिवासी आहेत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे। मात्र या संदर्भात जेव्हा शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांना अगदी त्यामुळे थेट दादागिरी कोण करतंय, याला पाठबळ कोणाचं आहे, त्याचं उत्तर जनता कशी देणार, मतदार कसा देणार, हे येत्या 16 तारखेला स्पष्ट होईल। आणि आता बातमी थेट पुण्यात नाही येते, कारण पुण्याचे शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाहनावर थेट दगडफेक करण्यात आली। रात्री प्रचार संपवून परतत असताना भानगिरेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। आपल्यावर जाणीवपूर्वक प्रतिस्पर्ध्यानं अशा प्रकारे दगडफेक केल्याचा आरोप प्रमोद नाना भानगिरे यांनी केला। दगडफेक करणाऱ्या आरोपीला शोधून अटक करा किंवा आमच्या स्वाधीन करा अशी मागणीच आता भानगिरे यांनी पोलिसांकडे केली आहे। या घटनेनंतर आता पुण्यातलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात, आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे सध्या संपर्कात आहेत। रेवती, पुण्यातलं वातावरण अगदी त्यामुळे बिघडल्याचं पाहायला मिळालंय, सध्या पुण्यात परिस्थिती काय? तन्मय, तुम्ही म्हटलात तसं अगदी बरोबर आहे। पुण्याचे शिंदे सेनेचे जे शहराध्यक्ष आहेत नाना भानगिरे, प्रमोद नाना भानगिरे, त्यांच्या गाडीवरती काल रात्री दगडफेक झाली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं एकतर तुम्ही त्यांना शोधा नाहीतर त्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा। आणि त्यानंतर अद्यापही नेमकं तो हल्ला कोणी केलेला आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। अजूनही नेमकं हे कुठलं प्रतिस्पर्धी आहे का त्यांच्याच पक्षातलं कोणी आहे यावरती प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण एकंदरीत जर शिंदे गटाचं मागच्या काही दिवसातलं वातावरण एकंदरीत बघितलं तर भयंकर अशी नाराजी होती आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील चालू होते। तर या हल्ल्यानंतर पुण्यातील राजकारण तर तापलेलं आहेच आहे, पण त्यासोबतच असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय की हे त्यांच्याच गटातनं कोण त्यांचा सहकारी आहे का किंवा कोण प्रतिस्पर्धी आहे का। अगदी त्यामुळे हे पाहावं लागेल की हा हल्ला नाराजीतनं झालाय की खरंच प्रतिस्पर्ध्यानं केलाय आणि याचे पडसाद काय उमटतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेतोय आणि आता थेट